झाली की तेव्हा निशिगंधा वाडनी मला एक काव्यसंग्रह लिहिला होता आणि निशिगंधा वाडनी त्याची प्रस्तावना लिहायला शांता शेळकेंना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्रस्तावना लिहा. मग शांता शेळकेंनी ते पुस्तक घेतलं आणि प्रस्तावना लिहून दिली निशिगंधाला. निशिगंधा घरी येऊन बघते तर काय, मी माझ्याची प्रस्तावना सगळी, मी माझ्याचं कौतुकावर कौतुक. तर ती म्हणाली की बाई तुम्ही शेखरच्या कवितेवरती हे लिहून ठेवलंय, माझी प्रस्तावना नाही आहे. तुम्ही अगं बाई गं, मला पुस्तकाने इतकं वेट लावलंय की मला दुसरं काही सुचतच नाही. तसं विजय केंकरे असामी बसवत होता, नाट्य रत्नाकर मतकरींनी त्याचं रूपांतर केलेलं. आणि मग ऑडिशन ठेवली होती की काही तरुण मुलं हवी होती म्हणून. तर मग एक दोघं असे आले की असामी माझा आमचा तोंडपाठ आहे. तर विजय मला अरे चाट पडलो, असामी तोंडपाठ कसं काय, मग काही म्हणून दाखव. मग ते लागेल म्हणून दाखवायला, स्पर्शानं अर्थ असे कळलं. तर मी माझा ते असामी नाही. तू मगाशी शाळेबद्दल काही आपण तुझ्या शाळेबद्दल तुझे अनुभव तू सांगितलेस, पण त्याच्याबद्दल मला असं वाटतं की नीरज सहस्रबुद्धे यांचा एक चांगला अनुभव, जे तुझे शिक्षक होते, जे प्राचार्य होते तिथे, आणि त्यांच्याबद्दलचं. म्हणजे अगदी खरं सांगतो की शाळेत मी इतकी अवहेलना भोगली आहे की त्या अवहेलनेपोटी मी कधी स्टँड ऑफला गेलो नाही शाळेच्या. इतका मी तिटकारा बसलेला आहे माझ्या मनात. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी खूप साधासुद्धा आणि गुणी मुलगा होतो, अजिबात नाही. पण माझ्या त्यांच्या चुका घडल्या आणि त्या परिस्थितीजन्य होत्या. जे मला खरं ओळखत असते ते म्हणतील की हा निरुपद्रवी होता. कसं असतं की तुमच्यात कुवत खूप असते, तुमची ताकद खूप असते, आणि तुम्हाला ते सिद्ध करायला जेव्हा संधी मिळत नाही तेव्हा तुम्ही या ना त्या मार्गाने काहीतरी करायचा प्रयत्न करता. धडपड माझ्याकडे तशीच झाली असेल, पण खूप बदनाम आणि खूप वाईट मी शाळेत आयुष्य काढलं. आणि माझ्या पालकांना माझी विशेष प्रार्थना आहे की तुम्ही मुलांना शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर शाळेत गेलं म्हणजे निर्धास्त करू नका. तुम्ही पूर्णपणे मुलाच्या पाठीशी उभं राहा. मग शाळेतला काही आरोप होऊ देत, काहीही सांगितलं जाऊ देत, तुम्ही एवढंच म्हणा माझ्या मुलाला मी ओळखतो आणि मी माझ्या मुलाच्या पाठीशी आहे. मग त्याचा ना 100% त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे. तिथे तो मला मिळाला नाही शाळेत असताना. त्यामुळे मला इतकी अवहेलना मी भोगली, तर मी सेंड ऑफला गेलो नाही. आणि शाळा सुटून इतके तप गेलं, वर्ष गेली, आणि अचानक एक दिवस घरी पिऊन आला सायकलवरनं, आणि त्याने एक पत्र दिलं आणि त्याच्यात लिहिलं होतं की माननीय चंद्रशेखर गोखले, तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे आणि तुम्ही आलात तर आम्हाला तुमच्या सहवासाचा हे मिळालं, आम्हाला खूप आनंद होईल वगैरे. मी गेलो त्या दिवशी शाळेत, आणि इमारत तीच होती तेव्हा, आता ती पाडून नवी झाली. खूप भयंकर असतं जिथे तुम्ही, माझ्यासाठी अगदी योग्य म्हणे की जिथे फुलं बसली तिथे गोवऱ्या बसायची वेळ आली. माझं उलटं झालं, जिथे गोवऱ्या बसल्या तिथे फुलं बसायला जात होतो. पण त्याच कॅरिडॉरमधनं आपण पुढे जायचं, जिथे इथे या बाईंनी उभं केलं होतं, तिथे त्या बाईंनी उभं केलं होतं. नीरज सहस्रबुद्धेंच्या केबिन बाहेर मला किती उभं केलं होतं शिक्षा म्हणून. आणि मी गेलो तर ट्यूननी सांगितलं गोखले आला. इतका आवडलं ऐकायला, गोखले आला. तर नीरज सहस्रबुद्धे बाहेर आले मला रिसिव्ह करायला, आणि त्यांनी असा हात पुढे केला माझ्या. एरवी सरांचा हात पुढे आला की आमची त्या सरांचा हात पुढे केला. मला कळेल मी काय करू. तुम्ही हात दिला. मग ते मला घेऊन गेले, खुर्चीत बसवलं, आणि 3-4 शिक्षकांना बोलावलं माझ्यावर चहा प्यायला. शेखर आता, आणि त्या शिक्षकांनी चहा आला. मग खरं सांगतो माझा हात थरथर कापून चहाच पिता येईना. ज्या शिक्षकांच्या समोर मार खाल्ला विनाकारण, की ज्यांच्याबद्दल मला काळीचाही आदर नाही, ज्यांच्याबद्दल मला काळीची आत्मीयता नाही, त्या शिक्षकांच्या बरोबर बसून मी चहा प्यायचा. मला इव्हन सरांबद्दल काय असं मला काही हेच कळलं ना, थरथर हात कापायला लागला. तर सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला येऊन, आणि फसकन माझ्या नाकातून शेंबूडच आलं बाहेर. तो क्षण का विलक्षण, या देहाचं तंत्र आपल्याला कळत नाही. मग सरांनी थोपटलं आणि मायेनं पाठीवर हात फिरवला. तेव्हा मला कळलं, अरे यार काहीतरी मिळवलंय आपण. भले शाळेत असताना शिव्या खाल्ल्या, कान उपटले, सगळं झालं, पण आज त्या शाळेने मला अतिशय मानपत्र, आणि माझ्या मानपत्रच आहे सरांनी दिलेलं. आणि 100 रुपयाची नोट दिली त्या दिवशी मला सरांनी, 101 रुपये. आणि म्हणाले तू विलक्षण लिहून ठेवलेस आणि असाच लिहित राहा. तर ते शेखर, आपल्याला कार्यक्रम म्हणजे ही तुझ्याकडून हे सगळं ऐकायला रसिकांना तर खूपच आवडतंय. मलाही काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी तू नवीन सांगितल्यास.
आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. मी मध्ये संपत हो, नाही हो. आहे. पण आता आपण जरा पुढच्या ह्याच्यामध्ये हो. तुला ह्या आता ही 25 वर्ष झालेली आहेत, तर तुला खरंच मी माझंच यश हे नक्की कशात आहे असं वाटतं? मी माझं यश झिरपलं लोकांच्यात, त्यांना आठवत राहते कविता, हेच यश आहे. त्याचे लाखो प्रती खपल्या किंवा खूप भाषेत त्याचं भाषांतर झालं, ब्रेल लिपीत त्याच्या 3 आवृत्ती आल्या, अंध याच्यासाठी करतात त्याच्यात. पण यश मी हेच म्हणतो की खूप तळागाळापर्यंत ते पुस्तक रुजलं, त्यातल्या कविता आठवते लोकांना आणि वेळप्रसंगी ते त्याचा उल्लेख सुद्धा करतात आणि हेच मोठं यश आहे असं मला वाटतं. आणि आता समजा मगाशी प्रसन्नाने सांगितलं की तू लोकांना खूप प्रोत्साहित करतोस. एखाद्यामध्ये खरंच लहानपणी जसे काही गुण जाणवले तर त्यांना प्रोत्साहन खरं म्हणजे पालकांनी ह्या गोष्टी कशा ओळखाव्यात आणि मग त्याला पुढे कसं प्रोत्साहन द्यावं असं तुला काय वाटतं? म्हणजे हे कसं पुढे नेता येईल? म्हणजे काव्य समजणं ही मुख्यत्वे कठीण गोष्ट आहे. आताच्या जमान्यामध्ये तर पेपर वाचणं सुद्धा दुर्मिळ होऊन गेलेलं आहे अक्षरशः. तर त्याच्यामध्ये पुढे कविता सुचणं, कविता लिहिणं, भाषा इतकी आता आपली विचित्र परिस्थिती आपली पिढी पुढची आहे की मध्ये एका शूटिंगच्या वेळी मी लिहिलं होतं, एखादा सकाळी एका डिरेक्टरचा फोन आला की सर तुम्ही ना असं नायिका दुरून येते असं दाखवलंय पण आपलं लोकेशन खूप लहान आहे, तर ती अशी बसलेली दाखवू का? म्हणजे मी नाही असं लिहिलंय की ती नायिका दुरून येते. तर हो ते तुम्ही लिहिलं दुर्मुखलेली आहे म्हणून. तर दुर्मुखलेलीचा अर्थ त्याने दुरून येते असं घेतला. ते म्हणजे नाही रे राजा, ते दुर्मुखलेली म्हणजे ती उदास आहे, ती मूड ऑफ आहे म्हणजे अशी बसली असं मला म्हणायचं आहे. ओके ओके ओके. तर अशा असताना आता मी हे सांगणं खूप कठीण आहे, पण एक आहे की प्रोत्साहन द्यायला पाहिजे, टिंगल करू नका. मुख्य म्हणजे त्याचं लिहिलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कविता, प्रत्येक शब्द जपून ठेवा. ते त्याला खूप सपोर्ट असतो त्याचा. आणि ओळखा, म्हणजे उगीच पोकळ कौतुक नको, पण त्याच्यात खरंच सकस काही असेल तर जरूर मार्गदर्शन घ्या की ह्याला काय प्रकारे आम्ही प्रोत्साहन देऊ शकतो. जर सई परांजपेने सांगितलेलं, सई परांजपे लिहू शकते म्हटल्यावर तिच्या आईने कंपल्शनच घातलेलं रोज एक निबंध लिहिलाच पाहिजे. किंवा जसं विजय तेंडुलकर आम्हाला सांगायचे की शेखर आज हा असा असा प्रसंग घडला, ह्याच्यावर तुला काय वाटतं? तर बाबा सांगू नकोस, तू तू लिहून मला सांग तुला काय वाटतं, तू लिहून ठेव, ते मी वाचीन. हे जे आहे ना, हे तुम्ही घरी पालक मुलांशी सुद्धा करू शकता. मला असं वारंवार विंगीतून सांगतायत की आता आटोपतं घ्या. नाही आटोपतं घ्या असं म्हणत नाही आहेत, पण बराच उशीर झालेला आहे. ओके. आणि कविता हां, तर मला असं वाटतं की तुझी आवडती कविता किंवा त्याच्या आधी एक मला प्रश्न विचारायचा, तुझे आवडते कवी कोण? तू लोकांचा आवडता आहेस, पण तुझे कोणीतरी आवडते असते. माझे अत्यंत आवडते कवी गदी माडगुळकर, अत्यंत आवडते कवी. त्यांना बरेच जण गीतकार म्हणून हिणवतात असं मी ऐकलंय. मी कशावर विश्वास ठेवत नाही, पण गदी माडगुळकर हा माझा अत्यंत अत्यंत आवडता कवी आहे. मग बोरकर आवडतात, प्रचंड आवडतात बोरकर. आणि मग बोरकरांकडे शांता शेळके सुद्धा खूप आवडतात. ठीक आहे, आता मला वाटतं तुझ्या आवडत्या कविता आपण काही रसिकांना ऐकूया आणि मग कार्यक्रम पुढे त्याची सांगता कशी करता येईल ते सचिन आपल्याला सांगेलच. आता मलाही लागले जमायला तुझ्यासारखं वागणं, आता मलाही लागले जमायला तुझ्यासारखं वागणं. आता मलाही लागले जमायला तुझ्यासारखं वागणं, समोर असलं की गप्प राहणं, रात्री कुठंच जागणं. खरं सांगतो अजूनही असंच होतं रात्री, खरं सांगतो अजूनही असंच होतं रात्री. मी जागा राहून देत राहतो तू जागा असल्याची खात्री. ही माझी जुनी सवय रात्र जागून काढायची,
ही माझी जुनी सवय रात्र जागून काढायची आणि तुला लिहिलेली कविता तुला न दाखवताच फाडायची. मनातल्या मनात प्रेम म्हणजे तारेवरची कसरत. मनातल्या मनात प्रेम म्हणजे तारेवरची कसरत. जितकं सावध पाऊल तितके जातो आपण घसरत. भिंतीकडे तोंड केलं म्हणजे जगाकडे पाठ होत नाही. भिंतीकडे तोंड केलं म्हणजे जगाकडे पाठ होत नाही. याचा अर्थ इतकाच की आपल्याला जगाला तोंड देता येत नाही. सुखी व्हायला काय लागतं? पहिली गोष्ट म्हणजे सुख. सुखी व्हायला काय लागतं? पहिली गोष्ट म्हणजे सुख. असं आपण गृहीत धरतो, हीच मोठी चूक. मनाची तहान पाण्याने भागत नाही. मनाची तहान पाण्याने भागत नाही. हेही खरं की मनाची तहान सगळ्यांनाच लागत नाही. हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो. हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो कारण नसते प्रश्न उभे राहतात. हल्ली माझेच डोळे माझ्याकडे अगदी अनोळख्या नजरेने पाहतात. देव्हारा तो केवढा त्यात देवते किती. देव्हारा तो केवढा त्यात देवते किती. त्यात पुन्हा एखादा लागवेल ही 24 तासाची भीती. आपल्याकडे काय म्हटलं माहितीये? पूजा करून टाक. पूजा करून टाकली. अरे काय, कसं बोलू शकता तुम्ही? देव आहे तो, त्याची पूजा करताय तुम्ही. पूजा करून टाकली म्हणतात. आमच्याकडे एक फॅमिली होती, त्यांच्याकडे नेहमी सकाळी 10 ते 10:15 आरडाओरडा यायचा. कारण त्यांना 2 मुलगे आणि ती बाई, तर पूजा कोणी करायची याच्यावर भांडण व्हायचं. आणि त्यांच्याकडे असा नियम होता की आंघोळ केली की सोळ्यात आणि केस विंचरले की तो ओळ्यात. मग दोन्ही मुलं काय करायची? आंघोळ झाली की पटकन केस विंचरायची. मग ती बाई झाडू घेऊन त्या दोघांना मारायला लागायची. तर आरडाओरडा व्हायचा, ती पळून जायची मुलं. मग ही बाई पुन्हा आंघोळ करायची, का तर ते झाडू हातात घेतला होता. इतकं ते गुंतागुंतीचं आहे सगळं. तर त्यामुळे त्याच्याकडे काय मागायचं हेच आपल्याला कळत नाही. त्याच्याकडे काय मागायचं हेच आपल्याला कळत नाही. म्हणून बाकी सगळं मिळत राहतं, नेमकं जे हवं तेच कधी मिळत नाही. तसंच मी म्हणतो की ओंजळभर मागितलं तर ओंजळभर मिळतं. ओंजळभर मागितलं तर ओंजळभर मिळतं. पण आपली ओंजळ भरली हे किती जणांना कळतं? तुला माहीत नसेल म्हणून सांगतो. तुला माहीत नसेल म्हणून सांगतो. हा चांदोबाचा कंदील रोज मी तुझ्यासाठी टांगतो. तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही. तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही. तुझ्याशिवाय आयुष्य मी आयुष्यच धरत नाही. स्पर्शानं अर्थ असतो हे कळल्यावर माझं बालपण मला सोडून गेलं. स्पर्शानं अर्थ असतो हे कळल्यावर माझं बालपण मला सोडून गेलं. आणि जाताना नव्या स्वप्नांशी नातं माझं जोडून गेलं. खूपदा तुझे गरम श्वास माझ्या कानामागे जाणवतात. खूपदा तुझे गरम श्वास माझ्या कानामागे जाणवतात. आणि लईत जाणारे माझे श्वास मग वेड्यासारखे दोणावतात. वाट चुकली तेव्हा वाटलं तू दिसशील समोरून येताना. वाट चुकली तेव्हा वाटलं तू दिसशील समोरून येताना. आणि मी किती निवांत असेन तुझ्यासोबत जाताना. तशी मला एक कविता आवडते की वाटेला काय का कधीतरी वळण लागणारच नवं. वाटेला काय का कधीतरी वळण लागणारच नवं. फक्त इतकंच वाटतं तेव्हा कोणीतरी सोबत मनाजोगतं हवं. तसं पाहिजे तर दोघात एका पावलाचं अंतर. तसं पाहिजे तर दोघात एका पावलाचं अंतर. आणि दोघांच्या मनात एकच, हेही मिटलं जाणारे नंतर. कुंपणाशी कुठेतरी प्राजक्त आणि करदळ. कुंपणाशी कुठेतरी प्राजक्त आणि करदळ. आणि घरात मात्र सगळीकडे निवडुंगाची वर्दळ. गच्च लावून घेतलेली दारं. गच्च लावून घेतलेली दारं. बाहेर लटकलेलं वेलकमचं तोरण. गच्च लावून घेतलेली दारं. बाहेर लटकलेलं वेलकमचं तोरण. अहो हे कसलं दारं बंद ठेवून स्वागत करायचं धोरण. हे अगदी अनुभवाचे बोल आहेत माझ्या की जेव्हा बोलायला काही उरत नाही, जेव्हा बोलायला काही उरत नाही तेव्हा रात्र सरता सरत नाही. तसं पाहिलं तर खरंच आहे. तसं पाहिलं तर खरंच आहे. आठवत बसण्यापेक्षा विसरून जाण्यासारखं बरंच आहे. तसं पाहिलं तर खरंच आहे. आठवत बसण्यापेक्षा विसरून जाण्यासारखं बरंच आहे. तुझ्या आठवणी आधी झोप आली तर बरं होईल. तुझ्या आठवणी आधी झोप आली तर बरं होईल. तुझी आठवण काय नंतर स्वप्न होऊन येईल. खराट्यानं झाडतात ते प्राजक्ताचा सडा.
खराट्यानं झाडतात ते प्राजक्ताचा सडा, मी हळहळलो की म्हणतात हा खरा वेडा. तो वाडा सुटला तसा तो प्राजक्तही मागे पडला. तो वाडा सुटला तसा तो प्राजक्तही मागे पडला. पण तेव्हापासून काही हवसण्याचा माझा अट्टहास सुटला. कोणी चित्र काढ म्हटलं की अजूनही मी तुझंच चित्र काढतो. कोणी चित्र काढ म्हटलं की अजूनही मी तुझंच चित्र काढतो. तू प्राजक्ता खाली उभी आणि भोवती कुंपणाचा वेढा वाढतो. गप्पच राहावंसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर. गप्पच राहावंसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर. वाटतं तूच सगळं ओळखावंस मी नुसतं हसल्यावर. रस्ता वळणा घेत गेला पावलं त्यावर पडत गेली. रस्ता वळणा घेत गेला पावलं त्यावर पडत गेली. आणि आपल्या दोघातली प्रत्येक घटना अशी न ठरवता घडत गेली. इथे प्रत्येकाजवळ प्रत्येकाचा भूतकाळ आहे. इथे प्रत्येकाजवळ प्रत्येकाचा भूतकाळ आहे. जगाने खूप छळलं असं प्रत्येकाचा आळ आहे. वेड्याक्षणी भास होतो तू जवळ असल्याचा. वेड्याक्षणी भास होतो तू जवळ असल्याचा. डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा. नसते उगीच भास होतात तू यायची असलीस की. नसते उगीच भास होतात तू यायची असलीस की. मग डोळे म्हणतात हा भासच आहे तू येताना दिसलीस की. आभाळभर पाखरं आणि मुठभर दाणे. आभाळभर पाखरं आणि मुठभर दाणे. आता कुणाला अधिक कुणाला उणे. आधी मी दिवस महिने मोजायचो. आधी मी दिवस महिने मोजायचो मग वर्ष मोजायला सुरुवात झाली. आधी मी दिवस महिने मोजायचो मग वर्ष मोजायला सुरुवात झाली. आता मी म्हणतो जाऊ दे ही घडून गेलेली बात झाली. तुला डोळे भरून पाहायचं असतं. तुला डोळे भरून पाहायचं असतं पण तू आलास की डोळेच भरून येतात. तुला डोळे भरून पाहायचं असतं पण तू आलास की डोळेच भरून येतात. आणि बोलायचं म्हणतं तर शब्द मुके पण धरून येतात. मंडळी आता मला असं वाटतं पण मला पक्क ठाऊक आहे की प्रत्येक गोष्टीला अंत आहे. मला पक्क ठाऊक आहे की प्रत्येक गोष्टीला अंत आहे. म्हणून मी काही बोलत नाही. मी अगदी शांत आहे. पण ही अशी शांतता रसिकांनी अनुभवली. खरोखर एन्जॉय केली. खरोखर शेखर धन्यवाद तुला. आणि मी तू सांगितल्याप्रमाणे मी तुझी फिरकी घेतलेली नाही. रसिका प्रेक्षक मला वाटतं जसं शेखर म्हणाला तसं प्रत्येक गोष्टीला कुठेतरी शेवट आहे. आणि 12 वाजायला आलेले आहेत. तर कार्यक्रमाची सांगता मी सचिनला सांगतो की कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी त्यांनी रंगमंचावर यावं. आणि मी माईक ठेवायच्या आधी मी एवढंच म्हणतो की जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे. जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ लोकांना तुमच्याकडे पाहून कळू दे. असे जर हे शांत राहणार असतील तर चालतील. म्हणजे मग असे कवितेमधनं व्यक्त होतील तर आम्हाला आणखीन मला असं वाटतं आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचा आपण सोहळा करतोय. कितव्या जन्मात मी असेन माहीत नाही पण 25,000व्या वर्षात तरी मीच कम्पेअर करावा असं मला नक्कीच वाटतं आहे. तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून धन्यवाद. जे अर्धाच कार्यक्रम थांबले त्यांचे अर्धवट धन्यवाद. नाही त्यांनाही मनापासून धन्यवाद. पण खरोखरच तुम्ही असे असलात समोर की खरंच खूप मजा येते कार्यक्रम करायला. आणि बोलत असले की आपल्याला कुठेही थांबू नयेच असंच वाटत राहतं. तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री. परत एकदा आपण भेटत राहू वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने. आणि शेखर काकांचे अनेक कार्यक्रम आपण करत राहू. धन्यवाद.